नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली आणि प्रेरणादायी किल्ल्यांपैकी एक असलेल्या रायगड किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. रायगड हा केवळ एक किल्ला नाही, तर हिंदवी स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आणि प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला हा किल्ला चारही बाजूंनी उंच कडे आणि दाट जंगलांनी वेढलेला असल्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानला जात होता. पूर्वी या किल्ल्याचे नाव रायरी असे होते. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकला. त्यानंतर महाराजांनी या किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला अधिक भक्कम बनवले. रायरीचे नाव बदलून रायगड ठेवण्यात आले आणि पुढे तो स्वराज्याची राजधानी बनला. 6 जून 1674 हा दिवस रायगडाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जातो. याच दिवशी जगप्रसिद्ध विद्वान गागा भट्ट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांना अधिकृतपणे छत्रपती ही पदवी प्राप्त झाली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना जगासमोर घोषित झाली. रायगडावर अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात. किल्ल्याचा भव्य महादरवाजा शत्रूला रोखण्यासाठी अत्यंत मजबूत पद्धतीने बांधण्यात आला होता. राजसभा ही महाराजांच्या न्यायदान आणि राज्यकारभाराची जागा होती. राजवाडा, राणीवसा, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज, टकमक टोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही ठिकाणे आजही इतिहासाची साक्ष देतात. हिरकणी बुरुजाशी संबंधित कथा विशेष प्रसिद्ध आहे. हिरकणी नावाची एक गवळणी संध्याकाळी किल्ल्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या लहान बाळासाठी जीवाची पर्वा न करता उंच कड्यावरून खाली उतरली. तिच्या या अद्वितीय धाडसाचा सन्मान म्हणून त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आले. टकमक टोक हे किल्ल्यावरील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या उंच कड्याचा वापर केला जात असे. येथून दिसणारे सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य आजही पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. रायगडावरील जगदीश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज नियमित दर्शनासाठी जात असत. मंदिराजवळच महाराजांची समाधी आहे. समाधीसमोर उभे राहिल्यावर प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात स्वराज्याबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण होते. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावरच निधन झाले. त्यानंतरही रायगडाने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या. पुढे मोगल आणि इंग्रजांच्या आक्रमणांमुळे किल्ल्याची हानी झाली, परंतु त्याचे ऐतिहासिक महत्त्व आजही तितकेच अढळ आहे. आज रायगड किल्ल्यावर रोपवेची सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त येथे भेट देतात. विशेषतः शिवराज्याभिषेक दिन आणि शिवजयंतीच्या काळात रायगडावर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. रायगड आपल्याला स्वाभिमान, शौर्य, दूरदृष्टी, न्याय आणि सुशासनाची प्रेरणा देतो. हा किल्ला केवळ दगडमातीचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. जय भवानी, जय शिवाजी.